बनावट रेरा कागदपत्रांच्या आधारे कल्याण डोंबिवली महापालिकेत उभारल्या गेलेल्या 65 अनाधिकृत इमारतीपैकी डोंबिवलीच्या कोपर रेल्वे स्टेशन जवळ गॅलेक्सी या इमारतीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेने या आधीच ही साई गॅलेक्सी सोसायटी अनाधिकृत म्हणून घोषित केली होती। शिवाय बनावट कागदपत्रे बनवून उभ्या राहिलेल्या या 65 इमारती मधील या सोसायटीचा अर्ज देखील महापालिकेने फेटाळला आहे। आता कल्याण डोंबिवली महापालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। न्यायालयाने याचिका फेटाळल्यामुळे आणि आधीच या इमारतीवरील कारवाई करण्याचा स्थगिती आदेश उठल्यामुळे आता महापालिकेचा लोखंडी हातोडा या इमारतीवर कधीही पडू शकतो। यामुळे या इमारतीमधील रहिवासी भयभीत झाले आहे। आपला संसार उघड्यावर पडणार या भावनेने व्याकुळ झालेल्या सर्व रहिवाशांशी जनवाणीने ही बातचीत केली आणि त्यांची भूमिका नमस्कार, जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आता आपण आहोत साई गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये। उच्च न्यायालयाने ही सोसायटीची जो अपील दाखल केला होता की जे 65 रेरा इमारतींमध्ये जी लोकांची आणि नागरिकांची फसवणूक झाली आहे त्याचे नक्की गुन्हेगार कोण हे उच्च न्यायालयाने आदेश देऊन शोधून काढावे। तर ती जी याचिका होती ती हायकोर्टाने फेटाळलेली आहे आणि आता त्याच्यामुळे ही जी अनाधिकृत बांधकामं आहेत ते तोडण्याचे कारवाईसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक प्रकारे मुभा दिलेली आहे। त्यामुळे आता ह्या सोसायटीमध्ये जे 160 कुटुंब राहत आहेत त्यांच्यावरती एक अनाधिकृत बांधकामं तोडण्याची कुऱ्हाड कोसळणार आहे। तर याबाबत त्यांचं नेमकं काय भूमिका आहे आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं कोर्टाकडे होतं हे आपण जाणून घेण्यासाठी सोसायटीत आलो आहोत। तर माझ्याबरोबर त्या सोसायटीतले रहिवासी आहेत आणि जे हे संपूर्ण लढा देत आहेत त्यातले सर्व सदस्य आहेत। तर मी सर, मला तुमचं नाव सांगा। माझं नाव रोहन गमरे। प्रणव पाटील। आणि कोण आहेत याचिकांमध्ये? मोरे, किशोर मोरे। आता मला असं प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हायकोर्टाकडे जी याचिका दाखल केली त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं तुमचं काय म्हणणं मांडलं होतं? हायकोर्टामध्ये जी ॲक्च्युअल जी इंटरिम ॲप्लिकेशन गेली होती ती ॲक्च्युली गेली होती संदीप पाटील साहेबांकडून। कारण ॲक्च्युली त्यांना एक गोष्ट समजून आली होती की KDMC किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये जे आहे इथे कुणाचंही कुणाबरोबर लिंकिंग नाही। म्हणजे इथं KDMC असेल, सब रजिस्ट्रार ऑफिस असेल किंवा रेरा असेल किंवा डेव्हलपर्स असतील किंवा फ्लॅट ओनर्स जे ॲक्च्युली खरेदी करायला येतं ह्यांच्यामध्ये कुठेतरी कॉर्डिनेशन जी आहे ती मिसिंग होते। त्याच्यामुळे फसवणुकीचे जे प्रकार होतात ते होतात। सो ती केस जी आहे ती 2021 पासून स्टार्ट झाली होती। 2024च्या आसपास त्याचा निकाल लागला। सो झालं असं की 2019मध्ये आम्ही घर घेतलेली, त्यावेळेला अंडर कन्स्ट्रक्शनच्या बेसिसवरती आम्ही घरं घेतली होती। स्टार्टिंगला डाऊन पेमेंट दिलं, त्याच्यानंतर आमची लोन वगैरे झाली। सो डाऊन पेमेंट झाल्यानंतर आमचं जे आहे ते स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे करण्यात आलं। प्रॉपर कल्याण डोंबिवली ऑफिसमध्ये आम्ही गेलो, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करून स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन झालं। तेच डॉक्युमेंट आम्ही सबमिट करून आमचे प्रॉपर इन द सेन्स नॅशनलाइज बँकेकडून आमचे लोन्स वगैरे झाले। हे सगळं करून पण 2023मध्ये जॅन 2023मध्ये आम्हाला एक नोटीस येते की 15 दिवसामध्ये तुम्ही घर खाली करा। कोणाची नोटीस होती? KDMCकडून एक नोटीस आली। आम्ही काय केलं की बिल्डिंगची एक नोटीस लावली, बिल्डिंगची एक मीटिंग केली आणि मीटिंगच्या बेसिसवरती आम्ही एक ॲप्लिकेशन KDMCला लिहिलं। एक 35 ते 36 लोकांच्या सिग्नेचर होतं। त्या ॲप्लिकेशनमध्ये बेसिकली आम्हाला जी नोटीस आली त्याच्यामध्ये जी कंडिशन्स किंवा जे कलमं लावली होती त्या बेसिसवरती आम्ही चौकशी केली की तुम्ही ही जी कंडिशन्स लावलेत किंवा आम्हाला जी नोटीस पाठवली त्याचा ॲक्च्युली बेस काय। तर बेससाठी आम्ही ज्या वेळेला रिक्वेस्ट केली आम्हाला काय उत्तर नाही भेटलं, आमच्याकडून फॉलोअप झाले त्याला उत्तर नाही भेटलं। त्याच्यानंतर आम्ही G वॉर्डमध्ये गेलो आमच्या बिल्डरांसोबत, बिल्डर आम्हाला घेऊन गेले। बिल्डर घेऊन गेल्यानंतर G वॉर्डमध्ये साबळे म्हणून ऑफिसर्स होते। सर, बिल्डरचं नाव काय? इथे 3 बिल्डर्स आहेत, भगवान पाटील, शार्लिक भगत आणि गणेश भोयर। हे तिघांचं पार्टनरशिप आहे ह्या दोन्ही बिल्डिंगसाठी। सो ज्यावेळेला आम्ही KDMC ऑफिसमध्ये गेलो, KDMC ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे साबळे साहेब होते, आय थिंक ते आता ट्रान्सफर झाले, ते आता नाही आहेत। सो त्यांनी ती गोष्ट इग्नोर करायला लावली। ते बोलले की ही जी नोटीस आले ते अशा कित्येक नोटीस येत बसतात, त्या गोष्टीला जास्त तुम्ही महत्त्व देऊ नका, तुम्ही इग्नोर करा।
आणि ह्या गोष्टी बिल्डरांच्या समोर आणि चक्क KDMCच्या ऑफिसमध्ये जर का होतं, काही बेसिसवरती आम्ही पण थोडंसं शांत झालो की ठीक आहे, बिल्डर करतायत, काहीतरी चूकभूल वगैरे असं काहीतरी झालं असेल. ते गोष्टी झाल्यानंतर सडनली 2024मध्ये हायकोर्टाकडून डिसिजन येतो. ती जी केस आहे 49 नंबरची, जी संदीप पाटील साहेबांनी टाकली होती, त्याचा डिसिजन येतो की KDMCला त्यांनी परमिशन दिलं आहे की 65 जे बिल्डिंग आहेत, ज्यांची ॲक्च्युली केस जी आली होती की रेराच्या बेसिसवरती, की रेरा आयडेंटिफाय झाला. आता इथे रेराचं पण जर का चौकशी करायची झाली, पहिली गोष्ट जसं मी सांगितलं की तुम्ही एकदा एक्झाम देता, एक्झामच्या नंतर तुम्हाला सर्टिफिकेट देता, बरोबर. इथे रेराने लोकांना सर्टिफिकेट दिले, त्यांच्या साईटवरती अपडेट केलं, लोकांनी ते ॲप्लिकेशन बघितलं. रेरा आमच्यासाठी काय होतं की एक प्रूफ म्हणून की हां, हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत, सगळ्या गोष्टी रेराने गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजने चेक केलेलं आहे, त्याच्यानंतर सर्टिफिकेट भेटतं. समोरची जी बिल्डिंग आहे सिविंग डिविंग, त्या लोकांनी रेराचं सर्टिफिकेट बघितलं, घर घेतल्यानंतर मग रेरा व्हेरिफिकेशनला जातं. इथे हा एक गव्हर्नमेंट जी ऑथॉरिटी आहे, जे आपण बोलतो रेरा, हा तिथे एक लूज फोल्ड आहे. पहिली गोष्ट, त्यांनी व्हेरिफिकेशनच्या शिवाय सर्टिफिकेट का दिलं, आणि सर्टिफिकेट दिल्यानंतर ते व्हेरिफिकेशन करतायत. आणि आत्ताच्या घडीला जर तो नंबर तुम्ही गुगलवरती सर्च केलं किंवा रेराच्या साईटवरती जर का जाऊन चेक केलं, तर अजून पण तो लाईव्ह कंडिशनमध्ये दिसतो. लाईव्ह इन द सेन्स त्याची डेट एक्सपायर्ड झालीत, बट ती रिवोकच्या कंडिशनमध्ये अजून नाही दिसत. सो तिथे अजून एक क्वेश्चन मार्क येतो. हे सगळं असताना पण त्यांनी रेराच्या बेसिसवरती एक आयडेंटिफाय केलं की बिल्डरांनी काय केलं की KDMCमध्ये रजिस्ट्रेशन बंद होतं एका स्पेसिफिक पिरियडमध्ये, कारण KDMCला आयडेंटिफाय झालं काहीतरी प्रॉब्लेम आहेत KDMCमध्ये. तर त्यांनी रजिस्ट्रेशन बंद केले. बिल्डरांना एक वे आउट भेटला की आपण जर का रेराचं सर्टिफिकेट भेटलं तर आपलं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झालं तर त्यांचा पैसा येतो, लोन होणार, त्यांना पैसा भेटणार. तर त्यांनी काय केलं, फ्रॉड डॉक्युमेंटच्या बेसिसवरती रेरामध्ये सर्टिफिकेशन घेतलं. आता इथे बऱ्याच गोष्टी एवढ्या फ्रॉड केलेल्या आहेत की प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी असं KDMCवाले आणि हायकोर्ट सांगतात की जे डॉक्युमेंट तुमच्या हातात आहेत, जिथे KDMCचे सिग्नेचर आहेत, जिथे KDMCचे स्टॅम्प आहेत, ते सगळे खोटे आहेत. सो त्या बेसिसवरती KDMCला कुठेतरी पकडण्यात आलेलं आहे. KDMCला समजून आलं की ही चूक जी आहे ते आपल्या गळ्याशी येते, त्याच्यामुळे KDMCला कुठेतरी हात वरती करायचे होते. ठीक आहे, आमची चूक झाली, आम्ही बिल्डिंग पाडतो. त्याच्यामुळे KDMC साईडला झाली. आणि आमचा महत्त्वाचा मुद्दा काय होता, ज्या वेळेला केस पडली आम्हाला माहीत नव्हतं. जी हायकोर्टाने जी वर्डिक्ट दिली किंवा डायरेक्ट त्याने डिसिजन दिलं 19 नोव्हेंबर 2024च्या आसपास, त्यानंतर आम्हाला KDMCकडून नोटीस आली की तुम्हाला हायकोर्टाच्या निर्णयाच्या बेसिसवरती आम्ही नोटीस पाठवतो, तर तुम्हाला 15 दिवसामध्ये घर खाली करायचं. त्याच्यानंतर आम्ही सविस्तर KDMCला रिक्वेस्ट केली. KDMC G-Wardमध्ये आम्ही डॉक्युमेंटसाठी फॉलोअप केलं, सगळं केलं, बट आम्हाला त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स नाही. कंटिन्युअसली आमचे वकील जे आहेत ते रेग्युलर बेसिसवरती त्यांनी नोटिसेस पाठवले. आम्ही वकील केले, शाहसाहेब म्हणून रेग्युलर बेसिसवरती ते डॉक्युमेंटसाठी त्यांना फॉलोअप करतात. KDMCला करतात, G-Wardला करतात, बिल्डरांना करतात. 2-2, 3-3, 4-4 नोटिसेस पाठवलं, कुणाकडून काय रिस्पॉन्स नव्हता. बट त्याच्यानंतर ज्या डॉक्युमेंट किंवा जे अनऑथोराईज पद्धतीने आम्हाला दिलं, ऑथोराईज पद्धतीने पण नाही दिलं, त्याच्यामध्ये आम्हाला समजून आलं की पहिली नोटीस एक आहे ती 2018मध्ये KDMCने बिल्डरांना पाठवली होती की अजूनपर्यंत आम्हाला स्पेसिफिक जागेमध्ये कोपर स्टेशनच्या बाजूला एक RCCचं कन्स्ट्रक्शन दिसतंय, त्याचं डॉक्युमेंट तुम्ही सबमिट नाही केलं, तर तुम्ही डॉक्युमेंट 30 दिवसामध्ये सबमिट करा. त्याची कधी 2018च्या आसपास. आणि 2019ला त्यांनी एक दुसरी नोटीस पाठवली की 18ला जी नोटीस पाठवली होती त्याला तुम्ही उत्तर नाही दिलं, तर एक शेवटचं म्हणून तुम्हाला आम्ही चान्स देतोय, तर तुम्ही डॉक्युमेंट येऊन सबमिट करा. जर तुम्ही नाही केलं तर आम्ही तुमची बिल्डिंग इलिगल करू. हे 2019मध्ये झालं. म्हणजे ज्या वेळेला तेव्हापासून त्यांना माहिती होतं की इलिगल. येस, म्हणजे ज्या वेळेला आम्ही घरं घ्यायला सुरुवात केली त्याच्या आधीपासून बिल्डरांना माहीत होतं की हा प्रॉब्लेम आहे. ह्या गोष्टी त्यांनी दडवून ठेवल्या. महापालिकेला पण 2018-19 पासून माहीत होतं. त्याच्यानंतर 2022मध्ये एक FIR बिल्डरांच्या नावावरती एक FIR पडली. आता त्या FIRचं काय झालं, तुमची घरं घेऊन झाली होती 2022च्या. 2018ची नोटीस पडली, 2019ची पडली, 2022ची नोटीस पडली. आम्हाला काहीही कुणी सांगितलं नाही. बिल्डरने सांगितलं ना, KDMCने सांगितलेलं की आम्ही अजूनपर्यंत FIR वगैरे केलेली आहे. सो हे केल्यानंतर ज्या वेळेला आम्हाला ह्या गोष्टी समजून आल्या, त्याच्यानंतर आम्ही वकिलापर्यंत पोचलो. हायकोर्टापर्यंत आम्ही दाद मागितली. काय दाद मागितली? दाद मागण्यामागे महत्त्वाचा निर्णय हे होतं की आम्ही ऑब्झर्व केलं की बऱ्यापैकी जे बिल्डर्स आहेत, बिल्डिंग्स जे आहेत, ऑलमोस्ट 17 ते 18 बिल्डिंग्सने हायकोर्टापर्यंत अपील केली होती, बट त्यांनी स्टेसाठी केलं होतं. बट आमचे जे वकील आहेत शाहसाहेब,
त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं होतं आपण स्टेसाठी नाही जायचं, आपण इथे कोर्टाने जो वर्डिक्ट दिला किंवा जो डिसिजन दिला आपण त्याला चॅलेंज करायचं. रिझन बिंग, जर का तुम्ही ती केस जर का चेक कराल 49 नंबर हायकोर्टाच्या इथे अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये KDMC होतं, वॉर्ड ऑफिस होतं, आय थिंक सब रजिस्ट्रार ऑफिस होतं, त्याच्यानंतर रेरा होतं, असे मल्टिपल डिपार्टमेंट्स होते. बट संदीप पाटील साहेबांचं पण नाव आहे त्याच्यामध्ये. बट ॲडिशनली महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही ज्या वेळेला 65 बिल्डिंगच्या अगेन्स्ट एखादा डिसिजन देता तेव्हा कोर्टाकडून आमची अपेक्षा होती की 65 जणांचा रिप्रेझेंटेटिव्ह तिथे अवेलेबल आहे की नाही हे कोर्टाने पहिलं बघायला पाहिजे होतं. हे त्यांनी बघितलं नाही. दुसरी गोष्ट, या बिल्डिंगमध्ये खरंच लोक राहत आहेत नाही राहत आहेत ह्याची इन्क्वायरी इधर कोर्टाने KDMCला करायला लावायला पाहिजे होती किंवा डायरेक्टली कोर्टाने तशी एक ऑथॉरिटी किंवा एक कमिटी नेमून लोकांचं ॲटलिस्ट म्हणणं काय ते ऐकायला पाहिजे होतं. ते आम्हाला दिसलं नाही. त्या बेसिसवरती आमच्या वकिलांनी ती केस टाकली होती. त्याच्यानंतर आम्ही इंटरिम ॲप्लिकेशन केली. इंटरिम ॲप्लिकेशन केल्यानंतर फर्स्ट ॲप्लिकेशनवरती आम्हाला स्टे भेटला होता. अप्रॉक्सिमेटली 3 फेब्रुवारीपर्यंतचा आम्हाला स्टे भेटला. त्यावेळेला तुम्हाला प्रस्ताव सादर करायला सांगितले होते महापालिका. येस. सो 3 फेब्रुवारीला आम्हाला स्टे भेटला. बट स्टेमध्ये कंडिशन टाकली होती की पुढच्या 10 दिवसामध्ये 2 कंडिशन्स आहे. एक, ज्यांचे ॲप्लिकेशन लिगल व्हायसाठी जर का आले तर ऑन अ अर्जंट बेसिस आम्ही ते प्रोसेसिंगला घेऊ किंवा आम्ही ते विचारामध्ये घेऊ. आणि दुसरं, ज्यांचे ॲप्लिकेशन आले नाही आहेत तर ते ॲप्लिकेशन तुम्ही पुढच्या 10 दिवसामध्ये सबमिट करा. आता इथे प्रश्न येतो की हे जे ॲप्लिकेशन आहे हे मुळात करायला कुणी पाहिजे. हे जर का मूळ मुद्दा जर का कोर्टाने आणि KDMCने समजून घेतला असतात, कारण हे जे डॉक्युमेंट आहेत म्हणजे आज ह्या बिल्डिंगचा 7/12 असेल किंवा बाकीचे जे डॉक्युमेंट्स असतील, नकाशे असतील किंवा अजून जे डॉक्युमेंट्स असतील, हे डॉक्युमेंट आम्ही फ्लॅट ओनरला कधीच कुणाला भेटत नाही. अनटिल अँड अनलेस तुमची सोसायटी रजिस्टर आहे, तुमची सोसायटी हँडओव्हर झालेली आहे, तुमचं ऑफिस आहे, नाही त्या ऑफिसमध्ये ते डॉक्युमेंट येतात. आत्तापर्यंत फक्त आमची बिल्डिंग रजिस्टर आहे, अजून हँडओव्हर झालेलं नाही ना, आम्हाला ऑफिस भेटलं ना, आम्हाला डॉक्युमेंट भेटलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली हे जे डॉक्युमेंट सबमिशनचे जे काम आहे हे ॲक्च्युली बिल्डरांनी करायला पाहिजे होतं. बिल्डरांनी केलं नाही. बिल्डरांनी त्या गोष्टीला कुठेतरी निग्लेक्ट केलेलं आहे. आणि कालची ज्या वेळेला फायनल वर्डिक्ट आली किंवा फायनल ज्या वेळेला आमचं नाव आलं तर त्याच्यामध्ये जे जस्टिस होते, जस्टिसांनी विचारलं की एक्झॅक्टली काय आहे. तर KDMCचे जे वकील होते त्याने सरळ सांगितले की साई गॅलेक्सीमधून ॲप्लिकेशन आलं आहे आणि आम्ही ते रिजेक्ट केलेलं आहे. सो त्याच्यानंतर मग आमचे वकील तरी त्यांच्याशी बोलणं चाललं होतं की तुम्ही ॲटलिस्ट आम्हाला सविस्तर त्याच्यावरती एक इन्क्वायरी बसवा. ठीक आहे, KDMCला डॉक्युमेंट पोहोचले नसतील वगैरे वगैरे, बट ह्या सगळ्यांमध्ये जे फ्लॅट ओनर आहे ह्यांची चूक काय. सो कुठेतरी आम्हाला एक गोष्ट समजून आली की न्यायालयाकडून आम्ही जी एक्सपेक्टेशन्स करत होतो की आम्हाला न्याय भेटेल ते आम्हाला भेटलं नाही. कारण ज्या पद्धतीने जस्टिस साहेबांचं जे बोलणं होतं की ह्या सगळ्यांमध्ये चूक जी आहे ती फ्लॅट ओनर्सची आहे. तुमची न्यायालयाचं म्हणणं होतं की जे घर घेतात त्यांनी चुकलेत ते. येस, तुम्ही जे घर घेतलात ते तुम्ही एक चीप म्हणून एक वर्ड त्यांनी यूज केलं की तुम्ही स्वस्त किंवा चीप. स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडा मंजूर झाला आहे का हे तुम्ही पाहिला होतात का, त्यांनी एक प्रश्न विचारला होता जे आजच्या पेपरला दाखवत होतं. हा त्याचा पेपरचा उत्तर साहेबांनी जो प्रश्न विचारला हा त्याचं उत्तर आहे. हा जो नकाशा आहे हा पूर्ण बिल्डिंगचा अप्रुव्हल नकाशा आहे. आपण बघितला तर हा इथं KDMCचा गोल शिक्का आहे. त्याच्यानंतर हा नगर रचना विभागांचा जे आता हे जे टेंगले साहेब, सुरेंद्र टेंगले साहेब त्यांची इथं आत्ता सही आहे. त्याच्यानंतर जो आमचा या ज्या बिल्डरांनी कधीच आहे 2017-18 आहे बघा, 17-18 मध्ये जमा झालं होतं. जर महापालिकेचं असं म्हणणं आहे की हा हेच जर हे बोगस होतं. सो आता प्रॉब्लेम असा आहे की हायकोर्ट आम्हाला बोलते की तुम्ही ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्यात का. जर हे डॉक्युमेंट बघितलं तर हे डॉक्युमेंट आम्ही व्हेरीफाय केलं, त्याच्यावरती KDMCचे स्टॅम्प आहेत. हे महानगरपालिकेत नुसतं तुम्ही हे केलं बघितलं नुसतं. सी ॲट द एंड कसं म्हणजे काय की तुम्ही KDMC मध्ये जाऊन अप्लाय करून अशा पद्धतीचा प्लॅन आलाय, हा खरंच खरा आहे का खोटा आहे. आता याला व्हेरिफिकेशन म्हणतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ना, ज्या वेळेला लोक बोलतात की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही केले, मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक चॅलेंज देऊ शकतो की तुम्ही ॲज अ फ्लॅट ओनर किंवा घर खरेदी करायचं म्हणून तुम्ही कुठल्याही बिल्डराकडे जा. बिल्डराच्या समोर बसल्यानंतर ते काय करणार, ही फाईल आहे, ही बघा ही फाईल आहे, हे डॉक्युमेंट आहे, ते तुम्हाला बघायला देतील. ते तुम्हाला कधीच फोटो काढून देणार नाही. तुम्ही फोटो काढायला दिलेत
नाही फोटो नाही चालणार. तुम्ही त्यांना सांगा की मला ह्या डॉक्युमेंटची कॉपी द्या, तुम्हाला ते डॉक्युमेंट देणार नाही. सो इन द शॉर्ट तुम्हाला जे समोर दिसतंय, तुम्हाला जे समोर डॉक्युमेंट दिसतात त्या डॉक्युमेंटवरती आम्हाला साईन दिसते, आम्हाला स्टॅम्प दिसतात. आमच्याबरोबर जी लोक एक्सपर्ट आहेत ज्यांना ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड आहे, आम्ही त्या लोकांना घेऊन गेलो होतो. त्याने डॉक्युमेंट चेक केले, बरोबर आहे, आणि साईन जो आहे त्या बेसिसवरती आमचे आपण हा शिक्का कशासाठी बनवला जातो की तो अधिकृत केला जातो. हा KDMC शिक्का तर हा घरात कोणाच्या बनत नाहीत किंवा आम्ही फ्लॅट ओनरनी स्वतः बनवलं नाहीत. कारण हा जर यांचं म्हणणं आहे की आम्ही खोटे डॉक्युमेंट बनवले तर आमच्या एका साई गॅलेक्सीच्या डॉक्युमेंटवर असते. हे 65 बिल्डिंगच्यावर KDMCचं अधिकृत शिक्के आहेत, आपण व्हिडिओमध्ये पण बघू शकतो. त्याच्यानंतर हे सुरेंद्र टेंगले साहेबांची सही आहे. जो कोणी सही करेल, जो कोणी फ्रॉड करेल तो एका बिल्डिंगचा फ्रॉड करेल, दोघांचा फ्रॉड करेल, 65 बिल्डिंगचा फ्रॉड नाही करणार. आणि हे फ्रॉड झाल्यानंतर हे 2018 हे जर डॉक्युमेंट बघितलं 17-18चा डॉक्युमेंट आहे. हे फ्रॉड झाल्यानंतर हे सुरेंद्र टेंगले साहेब आहेत, ते इथे डोंबिवलीचे नगररचनामध्ये होते, आता ते उपायुक्त म्हणून काम करतात. मला सांगा, एवढं मोठं जर व्यक्ती आहे, आज A ग्रेड B ग्रेडचे अधिकारी म्हणून त्यांना आता संबोधलं जाते, तर त्या अधिकाऱ्यांची सही कुठेतरी चुकीची पद्धतीने वापरली जाते. तर याच्यावर त्यांनी कुठं ॲक्शन घेतली आहे का? हे पेपर रद्द करण्यासाठी आमच्या बिल्डरांना किंवा हे जे पेपर जिथे भेटलेत, आता हे 65 बिल्डिंग भेटलेत, त्या लोकांना 2021 पासून त्यांना बोलवलं का, हे आमचे डॉक्युमेंट रिटर्न करा किंवा ही माझी चुकीची सही आहे किंवा याच्यावर त्यांनी कारवाई केली आहे का? तर नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं की टेंगले साहेब पण याच्यात सामील आहेत, सरळ, कारण टेंगले साहेबांची सही आहे. आम्ही याच्या कारण महापालिकेची यंत्रणा सुद्धा याच्यामध्ये नक्कीच. आता आपलं जर सहाय्यक आयुक्तांचा विचार केला ना, आपले जे साबळे साहेब होते, ते साबळे साहेब इथे जेव्हा कार्यरत असताना ही बिल्डिंग ते एका दिवसात नाही झाली किंवा आज झोपडं नाही की 2 चप्पर मारल्यानंतर बिल्डिंग झाली. ही बिल्डिंग व्हायला कमीत कमी 2 वर्ष लागतात. आता आमच्या समोर आम्ही A आणि B राहिल्यानंतर आम्ही समोर बघितलं C आणि D 2 वर्ष लागली बिल्डिंग व्हायला. मग 2 वर्ष त्या अधिकाऱ्यांनी ते फेरीच मारली नाही का? त्याची ड्युटी काय होती? सरकारी अधिकाऱ्याची, एखाद्या सहाय्यक आयुक्ताची ड्युटी काय असते? मग तो जर 2017ला नोटीस देऊ शकतो, 19ला देऊ शकतो, मग 20ला 21ला त्यांनी कारवाई का नाही केली? म्हणजे माझा बोलायचा उद्देश असा आहे की 2017मध्ये त्यांनी एक पेपर दाखल करा म्हणून त्यांनी सांगितलं होतं. 18मध्ये त्यांनी FRI दाखल केली आहे की तुम्ही आम्हाला हे द्या. सुनावणी झाली, सुनावणीनंतर FRI दाखल केली. मग FRI दाखल करणं म्हणजे विषय संपला का? FRI दाखल करणं म्हणजे विषय संपला की त्याच्यावर कारवाई होणं म्हणजे विषय संपला होता? जर FRI दाखल होता तेव्हाच त्याने जर सीज केली असती बिल्डिंग, तर कोणीच आम्ही रूम घेतलं नसतं. कारण ते 2019ची गोष्ट होती आणि आम्ही 2019च्या एंडिंगला ज्यांनी कोणी घेतलं रूम ते 19च्या एंडिंगला केलं आणि ही जी 2019च्या मेची गोष्ट होती, मग मेलाच त्यांनी सील का नाही केली? मग KDMC जाणून बुजून कारवाई थांबवत होती की त्यांना काय पाहिजे होतं म्हणून, म्हणजे त्यांना आर्थिक सोर्स बिल्डरांकडून पाहिजे होता किंवा इतर कोणाकडून पाहिजे होता म्हणून त्यांनी कारवाई थांबवली. आज ती कारवाई. पण हे तुमचे मुद्दे तुम्ही न्यायालयात मांडले का? हे आम्ही मुद्दे मांडलेत न्यायालयात. मग त्याच्यावरती त्यांचं काय, न्यायव्यवस्थेचं काय म्हणणं? न्यायव्यवस्था आमच्या काल याचिका फेटाळून लावली त्यांनी सांगितलं की एकदा डिसिजन झाल्यानंतर आम्ही ते परत फाईल ओपन नाही करत, म्हणून त्यांनी आम्हाला पुढे जायला सांगितलं. त्याच्यात आम्हाला तो आता त्यांनी एक हे दिलं होतं की तुम्ही घरं घेताना तुम्ही डॉक्युमेंट चेक केलं होतं का? साहेब, आम्ही सामान्य वर्गातली माणसं आहेत. आम्ही एखाद्याचा 7-12 फक्त तुम्ही पेपर दाखवला तर आम्हाला 7-12 कळतो, पण 7-12 तलाट्याकडे जायचा, मग तलाट्याकडून व्हेरीफाय करायचा. मला सांगा, जर दुसऱ्या 7-12 तलाठी मला का देईल? कारण की माझं 7-12त नावच नाही. किंवा ह्या बिल्डिंगचं मी डॉक्युमेंट मागायला गेलो तर तिथे अधिकारी काय करतात, तुझा काय संबंध? म्हणजे आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हे जेव्हा आम्हाला नोटीस जी आली 2024ची, डिसेंबर 24ची, तेव्हा आम्ही आमच्याच नोटीसचं उत्तर मागायला गेल्यानंतर आमचे फोन बिल्डरांना गेले, KDMCतल्या लोकांचे फोन बिल्डरांना गेले आणि मग बिल्डरांचे इकडून तिकडून आम्हाला लोकांकडून हे आलं की तुम्ही कशाला किती KDMCपर्यंत पोहोचताय. 23ला पण हेच झालं होतं, 24ला पण हेच झालं. म्हणजे आम्ही KDMCच्या विभागात गेलो आहे कुमावत साहेबांना भेटायला. ही गोष्ट आमच्या बिल्डरांना कशी कळली? तर ज्या KDMC ऑफिसमधले जे लोक आहेत ते काहीतरी संगनमत आहे. या बँका आहेत, या बँकाने आम्हाला कर्ज दिलं आहे, कर्ज देऊन आम्हाला फक्त बुडीत केलं आहे बस, की त्यांनी त्यांचं डोंगर आमच्या अंगावर कर्जाचं डोंगर ठेवलं आहे. KDMCने हे अनलिगल आहे, पण की तुम्ही घ्या अंगावर. आम्ही आता त्यांच्यावर कसं झालं आहे की आता स्वतःचं दुखणं बंद करायला ते दुसऱ्याचं दुखणं काढलं त्यांनी आणि ते दुसऱ्याच्या दुखण्याचं आमचं झाकलं जाते असं त्यांनी हे केलं आहे. तर मराठीत म्हण आहे तशी. आपण हे जे डॉक्युमेंट जर सगळे चेक केले तर 2018 आणि 19 कारवाई झाल्या होत्या. त्या कारवाई, जी बिल्डिंग तोडायची कारवाई 19ला FRI दाखल केली, ती 22पर्यंत दुसरी FRI दाखल झाली. त्याच्यानंतर गणेश भोईर म्हणून आमचे हे आहेत विकासक आहेत, बिल्डर आहेत, त्यांचं अकाउंट सीज झालं होतं. मग त्या दिवशी त्यांनी बिल्डिंग सीज का नाही केली?
बिल्डिंग सीज करायला 2024 का उजाडला? 2018ला बिल्डिंग चालू झाली होती, 2024ला बिल्डिंग का उजाडला? त्याच्यानंतर मान्य की ही बिल्डिंग अनलिगल आहे, मग KDMC हे कसं करते? सगळे आमच्याकडून गेले 4 वर्ष आम्ही टॅक्स भरतो आहे, ह्या 5व्या वर्षाचा पण आम्ही टॅक्स भरला आहे. आमच्याकडनं 4 वर्ष टॅक्स वसूल करते, आम्हाला पाणी दिलं आहे, आपल्याला लाईट दिली आहे, आम्ही तिथं राहतो आहे. त्याच्यानंतर जर ही बिल्डिंग अनलिगलच होती तर मग रजिस्ट्रेशन ऑफिसला रजिस्टर कसं झाला? मग रजिस्टर ऑफिसने रजिस्टरचं काम काय? फक्त महसूल घेणं किंवा आलेलं डॉक्युमेंट सही करणं की थंब करणं. आम्ही जेव्हा रूम घेतली तेव्हा माझं आधार कार्ड, माझा मिसेसचं आधार कार्ड 4 वेळा चेक केला की नक्की हेच माणसं आहेत का. मग तेव्हा यांनी हे म्हणजे सामान्य माणसाचं 4 वेळा व्हेरिफिकेशन आणि बिल्डरांचं व्हेरिफिकेशन किती वेळा? तर काहीच नाही, कारण त्याला पैसे पोचले असतील. मग याच्यामध्ये मला वाटतं की जो निबंधक आहेत हे निबंधक पण सामील आहेत. म्हणजे ते याच्यात निबंधक आहेत, KDMCचे अधिकारी आहेत, त्याच्यानंतर बँका आहेत, हे यांनी सगळ्यांनी, त्याच्यानंतर बिल्डर, आणि ते जे बिल्डरांना ज्यांनी डॉक्युमेंट बनवून दिले आहेत किंवा बिल्डरांनी स्वतः डॉक्युमेंट बनवले, यांनी संगनमताने आम्हाला ठरवून सगळ्यांना फसवलं आहे आणि सगळ्यांना फासावर जायची वेळ आणली. आज हे बिल्डिंग पडते, ही बिल्डिंग नुसती पडणार नाही तर पुढच्या 30 वर्षाचा लोन आमच्या डोक्यावर आहे. मग मला सांगा पुढचे 30 वर्ष आम्ही जगायचं कसं? या रूमचा हप्ता भरायचा, जी बिल्डिंग पडली आहे त्याचा हप्ता भरा, जिथं राहायला जाणार तिथला भाडा भरा, माझ्या मुलांचं, माझ्या आईवडिलांचं सगळ्यांचं आजारपण आहे, मुलांचं शिक्षण आहे, माझा उदरनिर्वाह आहे, माझ्या फॅमिलीचा उदरनिर्वाह आहे, तो आम्ही करायचा की फक्त मग आम्हाला भीक मागायची वेळ आहे की आम्ही हप्तेच नाही भरले तर ते आम्हाला हॅरेसमेंट करणार. हॅरेसमेंट केल्यानंतर मग आम्हाला आम्हाला टोकाचा पाऊल म्हणजे आत्महत्येकडे वळायला लागेल. हे आत्महत्या करणं हे कायद्याने गुन्हा आहे, पण आम्हाला पर्यायच राहणार नाही की हे लोक आम्ही करणार काय. तुम्ही न्यायालयीन लढाईबाबत काय विचार केला आहे पुढे? आता जर याचिका फेटाळली आहे तर त्याचा पुढचा पर्याय काय विचार केला आहे का न्यायालयीन लढाईचा? आता आमच्या वकिलांसोबत बोलणं चालू आहे. आम्ही पुढच्या स्टेपला प्रयत्न करतो आहे जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला हे करावं. त्यानंतर माझी एक छोटीशी विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना की आमच्यासारखे जे रहिवासी आहेत, जे 65 बिल्डिंगमध्ये जे सदनिकाधारक ज्यांनी रूम घेतल्यात, हे कष्ट करून आणि मेहनत करून पैसे जमवलेले आहेत. 15 वर्ष 10 वर्ष आम्ही जमापुंजी जमवलेली होती आणि ती पैसे आम्ही इथं टाकलेत, दागिने विकलेत, कोणी गावची जमीन विकली आहे, कोणी घर विकलं आहे, कोणी छोट्याशा चाळीत रूम होत्या त्या चाळीत रूम विकून त्यांनी इथे येऊन घरं घेतलीत. तर ते आम्ही आज उघड्यावर आलो आहे. तर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांना दोघांना पण विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला या पेचातून आम्हाला बाहेर काढावं, कारण त्यांच्याकडेच आता पर्याय असेल की ते या पेचातून आम्ही बाहेर कसं निघणार, हीच विनंती असेल त्यांना. तुम्ही बिल्डरांवरती काही कारवाई केली का? नाही, पहिली गोष्ट जर का तुम्ही बघायला गेलात ना, बिल्डरांसोबत कारवाई करताना आम्ही काय बेसिसवरती कारवाई करणार होतो, कारण ओरल बेसिसवरती आम्हाला क्लिअरिटी काहीच येत नव्हती की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय. आम्हाला KDMC जी नोटीस पाठवते त्याचा बेस काय, विदाऊट बेसलेस म्हणजे बेसलेस आम्ही जाऊन FIR काय बेसिसवरती रेज करा, पोलीसवाले सरळ बोलतील तुझ्याकडे पुरावा काय. सो त्याच्यासाठी आम्ही कोर्टापर्यंत गेलो. कोर्टापर्यंत जाण्याचा आमचा महत्त्वाचा उद्देश हा होता की कोर्टाने आयडेंटिफाय करावं की हे जे सगळा जो घोळ झालेला आहे किंवा हे जे प्रॉब्लेम जे झालेले आहे ह्याचा एक्झॅक्टली करता धरता कोण आहे. म्हणजे हा डेव्हलपर आहे, हे ॲक्च्युली फ्लॅट ओनर आहेत, म्हणजे आमच्यासाठी खरा गुन्हेगारावर शिक्कामोर्तब करावं हे आमचं एक अपेक्षा होती की कोर्टाने हे डिसाईड करावं की एक्झॅक्टली ह्या सगळ्यांमध्ये चुकीचा माणूस कोण आहे आणि त्या बेसिसवरती कोर्टाकडून काहीतरी शिक्षा असेल किंवा जे इन्स्ट्रक्शन्स असेल इधर ते पोलिसांना असतील किंवा स्पेसिफिक डिपार्टमेंटला असेल ते यायला पाहिजे. बट कालचं ज्या पद्धतीने चाललं त्याच्यावरून आम्हाला कुठेतरी न्याय बोलतात ना, न्याय व्यवस्थेवरती कुठेतरी तो एक क्वेश्चन मार्क आला आहे. रिझन बिंग कालच्या वर्डिक्टवरती किंवा कालच्या डिसिजन देताना मी होतो तिथे, तर हायकोर्टाचे जस्टिस जे साहेब होते, साहेब क्लिअर कट बोलले की KDMC कल्याण डोंबिवलीमध्ये अप्रॉक्सिमेटली 80% जे बिल्डिंग्स आहेत ते इल्लीगल आहे. अजून त्यांनी 2 ते 3 लोकेशनची नावं घेतली की इथे 60 to 70% आहे. आत्ताच्या घडीला KDMCचं नाव म्हणजे नाईला जास्त सांगावं लागतं की KDMCला द हब ऑफ द इल्लीगल कन्स्ट्रक्शन असं बोलतात, म्हणजे इल्लीगल कन्स्ट्रक्शनचा अड्डा. म्हणजे जर चीफ जस्टिसांना माहीत आहे की इथे कुठेतरी KDMC चुकतं, इथे कुठेतरी बिल्डर चुकतं, बट हे सगळं त्यांना माहीत असतानासुद्धा, आमची इंटेरियम ॲप्लिकेशन असताना, सविस्तर त्याच्यामध्ये डिटेल असताना, आमचा वकील त्यांना एक्सप्लेन करतो, हे सगळं असताना त्यांनी फक्त एक माइंडसेट ठेवलं होतं की ह्या लोकांनी चीप म्हणजे स्वस्त दरामध्ये घरं घेतली. आता त्यांचा चीप किंवा स्वस्त ह्याचा अर्थ आम्हाला समजून नाही आला, कारण जर का तुम्ही KDMCमध्ये जायला गेलो, KDMC म्हणजे मुंबई येत नाही,
की जसं मुंबईमध्ये मला घर घ्यायचं झालं तर ते 10,000 20,000 स्क्वेअर फीटच्या बेसिसवरती आलं. आज मी जे घर घेतलं ते ऑन एन ॲव्हरेज 30 ते 32 लाखाचा मला खर्च गेला. जर मी स्टॅम्प ड्युटी वगैरे पकडायला गेलो तर 32 ते 35 लाखापर्यंत माझा खर्च गेला. KDMCमध्ये तुम्ही कुठेही जा तुम्हाला 35 लाखाच्या आसपास 1 BHK भेटतोच. मग इथे चीप जो वर्ड त्यांनी यूज केला आहे तो कशाच्या बेसिसवरती केलं ते आम्हाला समजून नाही आलं. म्हणजे इनडायरेक्टली जे आम्ही एक्सपेक्ट केलं होतं बोलतात ना न्यायव्यवस्थेकडून तिथे आम्हाला कुठेतरी सबशेल फेल झाल्यासारखं आम्हाला वाटतं. म्हणजे आमची डिपेंडन्सी किंवा आमचे एक्सपेक्टेशन्स जे बोलतात की कोर्ट किंवा न्यायामध्ये एक सिम्पल एक लाईन बोलतात की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल बट एक जो इनोसंट आहे त्याला तो अडकता कामा नाही. बट इथे उलटं झालं. इथे जे इनोसंट पब्लिक आहेत जे इथे 150 फॅमिलीज आहेत. आता हे 150 फॅमिलीज जर का तुम्ही बघायला गेलात तर ऑन एन ॲव्हरेज 80 to 90% पब्लिक जो आहे तो महाराष्ट्रीयन आहे, मराठी पब्लिक आहे. ह्या पब्लिकांना किंवा ह्या माणसांना कुठलाही फायनान्शियल सपोर्ट नाही. फायनान्शियल सपोर्ट इन द सेन्स डे टू डे बेसिसवरती काम करतात. म्हणजे माझं वैयक्तिक असेल किंवा साहेबांचं काय असेल, आज जर का आम्ही महिन्याला कामाला गेलो तर आम्हाला महिन्याचा पगार भेटणार आहे. पुढच्या महिन्याला जर का आम्हाला कामावरून साडलं किंवा काय केलं पुढच्या महिन्याला माझ्या घरामध्ये राशन येईल की नाही येईल ह्याची पण आम्हाला शाश्वत नसते. म्हणजे आम्ही त्या बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे. काही जणं गावावरून आलेले आहेत, काही जणं खेडेगावावरून आलेले आहेत, ज्यांनी गावाची जमीन असेल, काही जणांनी बायकांचे दागिने असतील, आईवडिलांचे जे दागिने असतील ते विकून आम्ही डाऊन पेमेंट वगैरे करून कसं तरी आमचं घर खर्च चालून EMI वगैरे भरून आम्ही आमच्या हिशोबाने चालतो. हे सगळं करताना आम्ही कधीच कोणाची लुबाड असेल किंवा कुठे 4 पैशाचं फसवणूक असेल ही आम्ही केलेली नाही. मग हे करणारी माणसं जी आहेत तुम्ही त्यांना अडवून ठेवतायत आणि वेरच ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे, ज्यांनी पैशाचा पूर्ण घोळ केलेला म्हणजे त्यांनी कदाचित KDMCचं जे इन्कम असेल मे बी जे पण असेल ते त्यांनी थकवलं आहे किंवा KDMC जे गोष्टी जे बोलतात की तुमच्यामुळे आमचा टॅक्स कुठेतरी बुडला. आम्ही स्टॅम्प ड्युटी भरलं, आम्ही रजिस्ट्रेशन भरलेलं आहे, आम्ही प्रत्येक वर्षाचं जो पण आम्हाला टॅक्स येतो तो आम्ही टॅक्स भरतो. काही जणांनी ॲडव्हान्समध्ये भरलं, मी ॲडव्हान्समध्ये भरलेलं आहे. एवढं करताना पण चूक कोणाची दिसते? आमची. ज्यांनी चुका केलेल्या आहेत, ज्यांनी ॲक्च्युली फ्रॉड केलेलं आहे ते आरामात बाहेर फिरत आहेत. तुम्ही जर का बघायला जाल गाड्या घेऊन फिरतील, अजून काय भरतील, त्यांना काही फरक नाही आहे. उद्या जर का बिल्डिंग जरी पडली KDMCला काही फरक नाही पडत आहे. KDMCला टॅक्स भेटलेला आहे, 4 वर्षाचा टॅक्स भेटलेला आहे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे पैसे भेटलेले आहे, बिल्डरांना त्यांचा पैसा भेटलेला आहे, रूम त्यांचे विकले गेलेले आहेत, त्यांना त्यांचा पैसा भेटलेला आहे. उद्या जर का तुम्ही बिल्डरांना बोलाल की उद्या मी येतो आणि बिल्डिंग डिमॉलिश करून जातं, त्यांना काही फरक नाही पडणार आहे. तो फरक आमच्यासारख्यांना पडणार आहे. कारण जर का आज माझं जर का हे राहतं जर का घर गेलं तर मी जाऊ कुठे? मला मुंबईमध्ये कुठलाही आसरा नाही आहे ना. मी कुठल्या नातेवाईकापर्यंत जाऊ शकतो ना अजून कुणापर्यंत जाऊ शकतो. गावापर्यंत पण आमचं जे होतं ते पण आता संपलेलं आहे. या घराच्या हिशोबाने आम्ही ते पण संपवलेलं आहे. मग आम्ही जायचं कुठे? आज ज्या वेळेला आज सकाळी जी मी न्यूज बघितली होती झोपडपट्टी पुनर्वसनच्या बेसिस होती. झोपडपट्टी पुनर्वसनच्या बेसिसवरती तुम्ही धारावीचं हे करतात, रिडेव्हलपमेंट करून देतात. म्हणजे 1.5 लाख फॅमिलीजचं तुम्ही पुनर्वसन करून देता. तुम्ही जाऊन धारावीचं सर्वे करायला जा, ऑन एन ॲव्हरेज 70 to 80% जे आहे ते नॉन महाराष्ट्रीयन तुम्हाला भेटतील. हार्डली तुम्हाला 5 to 10% प्रॉपर महाराष्ट्रीयन लोक भेटतील. बट असं असताना तुम्ही त्या लोकांना कुठेतरी सपोर्ट देतात. आम्ही त्याच्या अगेन्स्ट नाही आहेत, तुम्ही कुणालाही द्या. बट महत्त्वाचा मुद्दा काय की आमच्यासारखे जे महाराष्ट्रीयन लोक आहेत जे आपल्या हिशोबाने काम करतात, सकाळी कामाला जातात, संध्याकाळी येतात, कुणाशी देणं नाही घेणं नाही ना पॉलिटिकल आहे का काय नाही, असे असताना तुम्ही त्यांना लुबाडायची कामं करतात. सो ह्या बेसिसवरती तुमच्या चॅनलच्या हिशोबाने आम्हाला एक विनंती असेल किंवा अर्ज असेल, जसं साहेब बोलले त्या हिशोबाने करावं असं वाटतं. मुख्यमंत्री साहेब असेल, उपमुख्यमंत्री साहेब असतील, जे आपले शिंदे साहेब होते CM प्रिव्हियस जे CM होते, सो CM त्यांचा एक डायलॉग मला आठवतो, CM इज अ कॉमन मॅन. सो एक कॉमन मॅन ते स्वतःला कॉमन मॅन म्हणून समजतात, म्हणजे एक सामान्य व्यक्ती. आज एक कॉमन मॅनला किंवा सामान्य व्यक्तीला त्रास होतो आहे. सो खरंच तुम्ही सामान्य व्यक्ती आहात, कॉमन मॅन आहात, आम्ही त्याला ॲक्सेप्ट करतो. बट आजला खरंच आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही या, कारण आम्हाला कोर्टाने ॲक्सेप्ट नाही केलेलं, आम्हाला KDMC उभं नाही करत आहे, काही नाही करत आहे. सो ह्या केसमध्ये कुठेतरी जे शासन आहे, महाराष्ट्र शासन आहे, कारण आम्ही महाराष्ट्र शासन
जे जे आम्हाला टॅक्स येतो आम्ही आमच्या इन्कमच्या हिशोबाने जे असेल आम्ही स्टेट असेल सेंट्रल असेल आम्ही प्रत्येक टॅक्स भरतो. अजूनपर्यंत कधी कोणाचा टॅक्स नाही बुडवलं. एवढं करून पण ह्या सगळ्या गोष्टींचा भुर्दंड कुणाला येतं? आम्हाला. सो आम्हाला त्यांची विनंती आहे, कॉमन मॅनला तुमची आता गरज आहे. ॲज अ कॉमन मॅन म्हणून पुढे या, आम्हाला ह्या सगळ्यांमधून वाचवा. तर सर्वांनी ऐकलं. उपमुख्यमंत्री आणि स्वतःला कॉमन मॅन म्हणवणारे म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे या नागरिकांनी आता एक विनंती केलेली आहे की आमच्या कॉमन मॅनकडे आता बघावं. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे. न्यायव्यवस्थेकडे यांनी मागणी केली होती की आम्हाला खरे गुन्हेगार कोण हे शोधून द्या, परंतु न्यायव्यवस्थेने सुद्धा यांची मागणी फेटाळली आहे. तर आता लवकरच कळेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सोसायटीवरती हातोडा उचलला जातो का ही नियमित करण्याकडे शासन बघतं. जनवाणीसाठी गणेश ठाकूर, कॅमेरामॅन आनंद परब. धन्यवाद.